काय पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती? आरटीए कायदा या अंतर्गत अंकुर बालक मंदिर या शाळेमध्ये गरदास नावाच्या मुलाचं ऍडमिशन ऑनलाईन प्रक्रिया पार झाली होती. या प्रक्रियेदरम्यान त्यांनी सर्व कागदाची पूर्तता केली. त्यानंतर मुलगा त्या ठिकाणी ऍडमिशनसाठी गेला, परंतु त्याला असं सांगण्यात आलं की शाळा ट्रान्सफर झाली. शाळा ट्रान्सफर झाल्याच्या नंतर तो परत घरी आला. घरी आल्यावर पालकांना सांगितलं. पालक माझ्याकडे आले आणि तक्रारदार आहेत, यामध्ये आणखीनही 2 तक्रारदार आहेत, त्यांच्याकडे आले. आम्ही त्यांना एक भरपूर अर्ज केले की आमच्या विद्यार्थ्याला शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही विद्यार्थी जो आहे त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, त्याला शाळेमध्ये बसू द्या. परंतु शाळेच्या जे गव्हाणे आहेत त्यांनी विद्यार्थ्याला बसू दिलेलं नाही. आणि त्यानंतर आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली. कायदेशीर नोटीसलाही त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आम्ही शिक्षण अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केली. रीतसर तक्रारमध्ये हेरिंग मध्ये त्यांना बोलवण्यात आलं. त्यांना संस्थेच्या संबंधित कागदपत्र मागवण्यात आली. या संबंधित त्यांनी कुठलाही कागदपत्र त्यांनी दाखल केला नाही. त्यानंतर त्यांनी एक साधं जाहीर प्रकटन दिलं आणि असं सांगितलं की शाळा ही ट्रान्सफर झालेली आहे. शाळा ट्रान्सफर झाली असं, शाळा जर ट्रान्सफर झाली असेल तर त्या ठिकाणी त्या मुलाचं ऍडमिशन कसं काय होतंय. आणि त्यानंतर त्यांना परत बोलवण्यात आलं. त्यावेळेस दुसरं स्टेटमेंट त्यांनी असं दिलं की मुलगाच आमच्याकडे आला नाही. म्हणजे त्यांनी हे 2 वेगवेगळे स्टेटमेंट दिले आहे. या ठिकाणी त्यांना शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करून निकाल दिला आणि या निकाला अंतर्गत त्यांनी संस्थांना सुचवण्यात आलं की या पदावरून प्राचार्य जे आहेत गव्हाणे यांना पदमुक्त करावे आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी असं या अहवालामध्ये दिलेलं आहे. परंतु आता संस्था चालक यांच्यावरती काय कारवाई करतात नसता आम्हाला पुढील जे आहे कायदेशीर मार्ग अवलंबावा लागल. आम्ही यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागल. आणि असे जर का कोणी त्रस्त असतील या शाळेपासून किंवा इतर शाळेपासून त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आणि आमची पुढील मागणी ही राहील की ही जी संस्था आहे, ही जी शाळा आहे, या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, जेणेकरून मुलांचं भविष्यामध्ये असं कुठलंही नुकसान होणार नाही. अहवाल तुम्हाला मनासारखा आला? अहवाल पूर्णपणे मनासारखा आलेला नाहीये. आमची अपेक्षा होती शाळेची मान्यता काढून घ्यावी. ऍडव्होकेट शैलेश देशमुख.